नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा मराठा आरक्षण घेणारे उमेदवार घाबरू नका। SCBCचे दाखले द्यायला सुरुवात झालेली आहे। फॉर्म कोणत्या कास्टमधून भरू, जर आरक्षण टिकले नाही तर काय, आणि EWS आरक्षणाचं काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि मराठा आरक्षणाचा फायदा काय, तर संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। आणि आपल्या उर्वरित व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका। मराठा समाजाला आता EWSचं आरक्षण वापरता येणार नाही, कारण मराठा समाजाला 10% आरक्षण मंजूर झालेलं आहे। प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून SCBC असे दाखले द्यायला सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामधून मराठा आरक्षण तुम्हाला मिळेल। त्यामुळे तुम्ही आता कोणत्याही तहसीलमध्ये गेला तर तुम्हाला मराठा आरक्षणाचा दाखला मागितल्यानंतर SCBC असा दाखला तुम्हाला दिला जाईल। कोणतेही तहसील जर तुम्हाला नाही मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस कार्यालयामध्ये तुम्ही फोन करून त्याच्याबद्दल तक्रार नोंदवू शकताय। चला, हे झालं मराठा समाजाला EWSचं आरक्षण वापरता येणार नाही, म्हणजेच तुम्हाला SCBC आरक्षण वापरता येईल। आणि जर तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण वापरलं नाही तर तुम्हाला EWSमधून फॉर्म भरता येईल। चला पाहूया पुढची डिटेल्स। जर हे मराठा आरक्षण टिकले नाही तर घाबरायचं काहीच कारण नाही, कारण SCBCचे उमेदवार हे ॲटोमॅटिकली EWSमध्ये कन्वर्ट होतील। त्याच्यानंतर तुम्हाला घाबरायचं कारण उरणारच नाही। तुम्ही मराठा आरक्षण सर्टिफिकेट काढलं नाही तर तुम्ही EWS सर्टिफिकेट काढून फॉर्म भरू शकता, मग तो कोणत्याही परीक्षेचा असेल। उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठा आरक्षण टिकले नाही तर परीक्षा कोणत्याही स्टेजवर असली तरीसुद्धा SCBCचे उमेदवार हे EWSमध्ये कन्वर्ट केले जातील। मित्रांनो, हे उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। तुम्ही जर SCBCचा फॉर्म हे काढलं, सर्टिफिकेट काढलं, परीक्षा घेतली आणि मराठा आरक्षण दुर्दैवाने रद्द झालं तर तुम्ही ॲटोमॅटिकली EWSमध्ये कन्वर्ट होणार आहात। त्यामुळे घाबरायचं कारण नाही, हे उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। मग तुम्ही SCBCचं काढू शकताय फॉर्म। ठीक आहे, आता पुढची डिटेल बघा। पोलीस भरती असेल, सरळ सेवा भरती असेल, रेल्वे भरती, महाराष्ट्र संयुक्त गट क असेल, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांचा फॉर्म ज्या उमेदवारांना आरक्षण नाही त्यांनी मराठा आरक्षणामधून भरला तरी चालेल, कारण याच्यामुळे म्हणजे जे मराठा आहेत ते, कारण याच्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही। जर मराठा आरक्षण रद्द झालं तर या जागा ओपन जनरलमध्ये कन्वर्ट होतील आणि जे SCBCचा दाखला काढलेले उमेदवार आहेत ते EWSमध्ये ॲटोमॅटिकली कन्वर्ट केले जातील, हे उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। त्यामुळं आता तुम्ही मराठा आरक्षणाचे दाखले काढायला सुरुवात करा। 31 मार्च 2024 पर्यंत ते व्हॅलिड असतील। त्याच्यासोबतच तुम्हाला इतर दाखलेसुद्धा काढायचे आहेत। ते कोणते आहेत, त्याच्यासाठी मराठा आरक्षणासाठी म्हणजे SCBCसाठी तुम्हाला कुठले दाखले काढायचे आहेत हे तुम्ही जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये विचारू शकताय। तहसील कार्यालयामध्ये जाऊन तो दाखला तुम्ही व्हॅलिड करून घेऊ शकताय, काढून घेऊ शकताय। अशा पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक बघायचं आहे, मराठा आरक्षण सर्टिफिकेट काढणाऱ्या उमेदवारांनी सोबतच नॉन क्रिमिलेअरचं दाखला काढणं अनिवार्य आहे। कारण जर तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर दाखला काढणं आवश्यक असतं। सो मराठा आरक्षणवाल्यांनी सुद्धा या दाखला काढायचा आहे नॉन क्रिमिलेअरचा, आणि दाखल्यामध्ये म्हणजे जो तुमचा SCBC दाखला असणार आहे, मराठा आरक्षणचा दाखला असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वयाची आणि आर्थिक सूटही मिळणार आहे। त्यामुळं सर्वांनी फॉर्म म्हणजे जे मराठा आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचं सर्टिफिकेट काढून त्याच्यामधून फॉर्म भरायचा आहे, मग ती कोणतीही परीक्षा असू दे। ठीक आहे मित्रांनो, जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, माहिती खूप चांगली वाटली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका। सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद।